मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातल्या निकालावरनं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोग आणि ईव्हीएमवर निशाणा साधलाय। तर रवींद्र वायकर यांचा निकाल हा आदर्श घोटाळा असल्याची टीका राऊतांनी केलेली आहे। तसंच वायकर हे फसवणूक करून निवडून आले, त्यामुळे त्यांना शपथ देऊ नये अशीही मागणी राऊतांनी केलेली आहे। अमोल कीर्तिकर म्हणजे उत्तर पश्चिम मतदारसंघ हा या देशातल्या उत्तर पश्चिममधला निकाल हा या देशातल्या संपूर्ण निकाल प्रक्रियेतल्या घोटाळ्यातला एक आदर्श घोटाळा आहे। देशभरामध्ये काही मतदारसंघात कशा प्रकारे विजय मिळवला त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मुंबईतला उत्तर पश्चिम मधला निवडणूक निकाल। माझी मागणी आहे हा संपूर्ण निकाल उत्तर पश्चिम मतदारसंघ आणि संशयास्पद आहे। त्याच्यामुळे रवींद्र वायकर यांना लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेण्यापासून थांबवलं पाहिजे निवडणूक आयोगाने। जोपर्यंत ह्याची पूर्ण शहनिशा होत नाही, संशय दूर होत नाही, तोपर्यंत रवींद्र वायकर यांना लोकसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेण्यापासून थांबवणं हीच लोकशाही आहे। चोरून ज्याने विजय मिळवला तो लोकसभेत जाऊन शपथ घेणार, अशा प्रकारचे या देशामध्ये किमान 45 निकाल लावण्यात आलेले आहेत आणि अशाच निकालांवर भारतीय जनता पक्ष विजयी झालेला आहे। या सगळ्या आरोपांवर शिवसेना शिंदे गटातले नेते संजय निरुपम यांनी देखील आता प्रत्युत्तर दिलेलं आहे। मोबाईलद्वारे ईव्हीएम ऑपरेट होत नाही असं संजय निरुपम यांनी म्हटलेलं आहे। सोबतच ज्या वर्तमानपत्रानं ही बातमी छापलेली होती त्यांनी माफी मागितल्याचं सुद्धा निरुपम यांनी सांगितलं। फेक नरेटिव्ह पसरवणाऱ्या नेत्यांनी आता माफी मागावी अशी मागणी सुद्धा संजय निरुपम यांनी केलेली आहे। उस अखबार ने आज माफी मांग ली है या क्लैरिफिकेशन दिया है। उसका क्लैरिफिकेशन इस प्रकार का है, द रिपोर्ट Viker's skin had phone that unlocks EVM, page number 6, 16 June, inadvertently, erroneously mentioned that the accused person used his mobile phone to generate an OTP to unlock EVM. The error is regretted. मतलब उस अखबार ने कल की खबर के लिए सरेआम फ्रंट पेज पे माफी मांग ली। उस अखबार की जो झूठी खबर थी, उस खबर के आधार पर, उस खबर को उठा करके देश भर के नेताओं ने जिस प्रकार से ट्वीट किए और बयान जारी किए, स्टेटमेंट दिए, हमारी पहली मांग यह है कि उन सारे नेताओं को माफी मांगनी चाहिए। सबसे पहले देश में भारत के प्रधानमंत्री बनने का जो ख्वाब संजोए बैठे हैं कांग्रेस पार्टी के नेता श्री राहुल गांधी जी, वो एक फेक नैरेटिव को, एक झूठी खबर को आगे बढ़ाने के लिए माफी मांगे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।